वृद्धाश्रमाच्या आवारातील एक विचार करायला लावणारं वाक्य. इथं पाऊल जरा जपून टाका. पायाखालील वाळलेल्या पानांचा आवाज जरा जास्तच होतो. केवळ उन्हामुळे ही पानं वाळलेली नसून आयुष्याच्या यज्ञात आहुती देऊन निखरली आहेत. मंडळी नमस्कार, मी मिलिंद भोसले आणि तुम्ही पाहताय मी वाटसरू हा यूट्यूब चॅनल. काही दिवसापूर्वी आजीला आपण भेटलो होतो आणि आजीनी निरोगी आयुष्य कसं जगायचं याविषयी काही टिप्स दिल्या होत्या आणि त्या व्हिडिओला बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या आणि प्रश्न विचारले आणि ते प्रश्न घेऊन मी आजीपर्यंत आलेलो आहे. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि आपला जो नवीन व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. जी औषधं आजीला माहिती होती त्याविषयीची उत्तर आजीने तुम्हाला दिलीत, पण अजून बरेच काही प्रेक्षक होते की त्यांना काही प्रश्न त्यांच्या मनात होते, त्याची उत्तरं त्यांना काही मिळाली नाहीत. त्यांचे काही प्रश्न होते ना ते माझ्यापर्यंत पोहोचले आणि त्या प्रश्नांची उत्तरं ते आजीला विचारा असं म्हणत होते. ते प्रश्न मी लिहून आणलेत तर ते मी आजीला विचारतो. ते काय म्हणतात, उठताना बसताना गुडघ्यांचा लई त्रास होतोय, त्याला काय औषध आहे का? हे साधं कौल न्यायचं, हे असलं ते कौल हां तापवायचं आणि त्याच्यावर फडकं टाकायचं हां आणि बुईला पोचात राहायचं आणि त्या कौला असं पाय ठेवायचं आणि बुईला ठेवायचं नाही. हां हा? त्या कौलावर ठेवायचं पाय. हा आणि टाकवायचं, पोत्यावर टाकवायचं. बरं मग किती फरक पडेल ते मला सांगायला येईल. मंडळी नीट बघा, डावा पाय कौलावर ठेवायचा आहे. हा हां आणि कौलावर ठेवला की मग कपड्यावर असं बुईला टाकवायचा नाही, कापडावर ठेवायचा. बरं हा म्हणजे वन वाटायचं नाही. हा मिटला प्रश्न. मंडळी लक्षात ठेवा, तुमचे जर गुडघे दुखतायत तर त्यावर उपाय म्हणजे हे कौल गरम करून हा. त्याच्यावर पाय ठेवायचा. आणि एवढं गायचं गोमतर असतं ना हां त्याचा एक गोडी घ्यायचा. बर फक्त या कौलावनी पाय त्या कौला नाही असा हां पोत्यावर ठेवला ना हा. की गायच्या गोमतराचा गोड घ्यायचा म्हणजे आपण सुट्टी मोकळी झालो. झालो. बर हां. आता प्रश्न नंबर 2. हां. ते म्हणलेत आजीला विचारा की तोंड आल्यावर औषध काय आहे आणि उजवा हात आणि कंबर दुखते, तोंड आले तोंड. मीठ घ्यायचं आणि असं असं चोळायचं. हां मीठ मीठ आणि लाळ गाळायची खाली. हां मग त्या पाण्यात काही दिसलं ना हां की ते परत आणखीन तसंच करायचं. बर ते मोकळं झालं साठक्या. मंडळी लक्षात ठेवा. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न भरपूर आहेत. अजय, ही एक मोठी समस्या आहे. त्या बाईने विचारले, गर्भामध्ये पिशवीला गाठ झाली आहे, काय उपाय करायचा? लय मोठा प्रश्न आहे. गर्भाला गाठ झाली ना हां तर त्याला विधी आहे, हां पण ती करता आली पाहिजे. सांग की त्यांना, जमलं तर करते ना ती. हं? गाठ आली ना तर ही गाठ आहे ना त्याला एवढ्या जाग्यात ती औषध चोळायचं. हां काय चोळायचं? औषध औषध चोळायचं. मी ती गाठ निघून औषध काय पण? औषध नाही, आपलं साधं औषध आहे. तुळशीचा पाला चोळायचा. तुळस आहे ना आपली, कसली काळी तुळस, आपली पांढरी तुळस कसली असली ना, तुळशी नाही का काळ्या असतात त्या आपल्या सीताफळी खाली तिथं तसल्या ते पाला चोळायचा असा येड्या खाली, फटकेने मोकळं. असं किती महिने करायला? किती 2 शनिवारी शनिवारी केलं ना हां. तरी फरकच पडणार. बरं बरं. बघ किती फरक पडतोय ते मला सांग आणि मला 500 रुपये. हां ज्या लोकांची समस्या आहे ना त्यांनी जर ऐकलं असेल तर मी तो पुन्हा सांगतो की तुम्हाला जर फरक पडला तर आजीला 500 रुपये तिची टिप द्यायची आहे. म्हणजे आजीची फी फक्त 500 रुपये होय. बरं झालं. एखाद्याने 5000 मागितलं असतं. नको थोड्यात गोड थोड्यात गोड. गोड असलं ना हां. की परत माणूस आपल्याजवळ दुसरं येतं. हा ना. हा नाही तर आपल्याला कड्यावर नेऊन ढकलून देईन. हा बघा या लोकांची माफक अपेक्षा आहे. मी म्हणत होतो 5000 रुपये माग, पण आजी म्हणते 500 रुपयात बाद झालं. बस बरं बाबा. आता आजी पुढचा प्रश्न असा आहे की त्या ताईंचं म्हणणं की माझी किडनी खराब झाली आहे. किडनी खराब झाली, हा तर किडनी खराब झाली तर दवाखान्यात जायचं हा आणि उपाय मिळतो त्याला.
त्या किडनीला काय एक इंजेक्शनाचे ह्याने रशी ओढली त्यातली ती किडनी मोकळी झाली. मंडळी ह्या किडनीवर घरगुती असा उपाय आजीला सुद्धा म्हणजे माहिती नाही. तर आजीचं म्हणणं आहे की चांगला उपचार करण्यासाठी त्यांनी दवाखान्यात जावं, हा. जास्त वेळ घरी वाट पाहू नये, कारण किडनी हा एक महत्वाचा अवयव आहे. आहे आणि कसं घरी उपचार करून वेळ वाया घालवण्यापेक्षा दवाखान्यात गेलेलं बरं. बरं अगं लय प्रश्न आणलेत लोकांनी, तेव्हा लय प्रेम केलंय. करून दे. हे बघ, एका माणसाचं म्हणणं आहे या टाचांना खाज येते, अशी टाचांना टाचांचा खाजी येते ना, हा तर कऊ तापवायचं हा आणि असं पाय वाढायचं. असं काय करायचं, कऊ तापावलं हा. ना असं पाय वाढायचं. हा पोत्यावर ठेवायचं नाही तर दुसऱ्या कापडावर ठेवायचं. हा. हा मग किती फरक पडतो तिच्या बाळाचा. मंडळी तुम्ही ऐकलं असेल, जर तुमच्या टाचेला खाज सुटती ना, त्या उपाय म्हणजे हे कौल तापवायचं आणि त्यावर टाच अशी ओढायची. हा 100% फरक पडेल. हा काय की बिबवा घातला तर शरीर काळं होतं. त्यावर बिबो घालायचा नाही. बरोबर. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न भरपूर आहेत आजी. हा, हे सगळ्यात महत्वाचं, आजकाल प्रत्येकाला हा रोग झाल्यासारखं वाटते. डायबिटीस म्हणजे शुगर वाढती, गोड खाता येत नाही. तस का नाही खावा. मला काय म्हणायचे, हा. जीभ आळ आणि जीव खेळ. जीभ नाही आली तर जीव कुठलाही खेळ. मग आता मी आता माझं गुडघं भुईला टेकल्यात, मी कशी तणतणीत आहे. हा. हा हा. मग त्यांना आकला नसावत का की आपल्या जीवाला जपावं. हा. हा इज्जतीला टापावं आणि जीवाला जपावं. आजी ह्याविषयी परखड बोललेली आहे. तुमच्या जिभेवर ताबा ठेवा, गोड खाऊच नका. मग डायबिटीस होईल कसा? होईन कसं. आजी परखडमध्ये डायबिटीसवर कंट्रोल करण्याचं एकच ऑप्शन आहे की तुम्ही गोड खाणं टाळा. माझा बाप म्हणायचा, हा. बाया ग हा. चांगल्या रस्त्याने चाललीस तर चांगली वाट धाव, हा. वाईट रस्त्याने चाललीस तर तुझं चांगलं नाही व्हायचं. हा. पण मी सच्ची चालवलं म्हणून मला उपयोगी गेला आज. मी कुणावर धार सोडित नाही. अजय, आता ह्या पुढचा प्रश्नाकडे आहे ना, अख्ख्या म्हणजे माणसाला हा त्रास आहे. तो त्रासमध्ये गुडघं, हातपाय हे सगळा संधिवात दुखतोय. सांजेवाद दुखतोय ना. हा, त्याला काय उपचार आहे का? आहे ना, सांगते मग. रान शेवगा असतो ना, रान शेवगा. हा हा. त्याच्या साली आणायच्या, बरं. त्याच्या हा. आणि गरम करायच्या आणि असं वडेत खाली बुईला टाकवायचं. ती सात धरणाची बुईला टाकवायची. बरं. तडाक्यात मोकळं. मंडळी, आजकालच्या जमान्यात सर्वात भयंकर रोग आहे तो म्हणजे उतारवयात होणारा रोग म्हणजे जॉईंट पेन म्हणजे संधिवात. आजीकडे ह्या रोगावर एक उपचार आहे, ते म्हणजे रान शेवगा. त्या रान शेवग्याची साल आणायची आणि गुडघ्यावरून चोळायची. हा आणि बुईला असे टाकवायची आणि खाली बोल्या टेकवायची. हा काही कापड हातरायचं आणि त्याच्यावर टाकवायची. तसा हा उपचार किती महिने करायचा मग? किती दोन शनिवार शुक्रवार केलं की झटपट मोकळं. बघ जी किती पैसे द्यायचे ती देते. तुला अजून जॉईंट पेन नाही का? मग? संधिवात तुला नाही कसं मला काय? दिला होता ते माझ्या बापाने तेच उपाय केला. नानाने हो ना? म्हणायची सगळी नानाने माझ्या औषधाचं सांगितलं. आणि तुला मग कुठलाच रोग कसा काय नाही? कसा रोग राहील. कसं काय पण? मन चांगा त्याच्या काठोटीत गाठ, मन पापी ते नदीने जाते. बोल. आता 100 काढशील तू, पण तुला कुठलाच रोग नाही, कुठला आजार नाही, ना जॉईंट पेन आहे ना काय. आता एवढे प्रश्न मी विचारले, एवढ्या प्रश्नातला एक पण रोग तुला नाही. कसा रागण. कसा काय? मग नीती चांगली, धर्मही चांगला. आता पुढचा प्रश्न आहे की त्यांनी विचारले, दादा आजीला माझा साष्टांग नमस्कार. हा आजीला कॅन्सरवर औषध काय आहे ते सांगा आम्हाला. कॅन्सरवर काय औषध? आता डॉक्टरच्या पुढचं तू येस. वचट खात असतं हां. तर पाळीव बकरं असतं ना, हा. त्याचं शिजवायचं आणि खायला. हां. फरक पडत? 100% लय फरक पडत. पडत? हा लय 15 रुपये फरक पडत. आणि तो बिचारा म्हणे मला तिथपर्यंत तुम्ही घेऊन चाला कशाने तर. हां ना. हा मी तुला खात्री आहे तो माणूस इथपर्यंत येईन. येईन. ते म्हणे माझं पुण्य सहसा पाकलं, हां. आजीने धपकावलं. म्हणजे आजीपर्यंत म्हणा तुम्ही कसं तरी न्या,
आजीच्या चरणावर मी डोकं ठेवीन आणि मापला परत. अरे बाळा सगळं परिसनं तुला हे सगळं सुट्ट्यान अख्खं सुट्ट्या. हे बघ आता पुढचा प्रश्न असा आहे की त्या माणसांचं म्हणणं आहे की आजीला 100 वर्षाचं आयुष्य लाभू द्या, त्यांची प्रार्थना आहे. हां पण जर आजी निघून गेली तर आजीची काहीतरी आठवण राहिली पाहिजे, म्हणून आजीची गाणी पण तुम्ही लिहून घ्या किंवा आजीला एखादं गाणं म्हणायला सांगा म्हणतात. हे बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू द्या, म्हणजे आजीला गाणं म्हणायला सांगा आणि त्याची आठवण एका व्हिडिओ बनवून ठेवा. एखादं गाणं म्हणतात. बोल क्या बोल रचिन तुला बोलन पावर येईल. आता बयाचा दूर गाव रान सुनक गावर येईल. आता बोल क्या बोलशीन तुला बोलन पाव येईल. बयाचं दूर गाव रान सुनक गाव येईल. आता बोल क्या बोलशीन तुझं सुशीन 1-2. आता फिरून केला बन कुठं राहिलं चांगलं पण. मला एक म्हणायचे तुला तर काही शाळा शिकली नाहीस, मग लिहिता वाचता येत नाही. मला जिजामातांनी शिकवली. राजगडावर तांब्याची साडीनं घागर शिवाजीनी जिंकला आणि इथं बाल किल्ल्यावर त्याला खेळावला बुवांनी आणि तो आता या गडावर जाऊन बसला. मग तुला एवढी गाणी पाठ कशी काय? मग माझं हृदय पाठ म्हणून गाणी पाठ. ज्याचं हृदय पापी ते नदीने जाती. बोल बोल परिसराचा दुसरा प्रश्न दुसरा आहे असा आहे हां. मंडळी, तुम्ही अनेक प्रश्न विचारले, त्या प्रश्नांमधले काही निवडक प्रश्न मी आजीला विचारलेत. सगळे प्रश्न काही शक्य नाहीत, कारण तुम्ही दाखवलेलं प्रेम आणि आजीवरचा विश्वास ह्यामुळे भरपूर प्रश्न आलेले आहेत. हजारो प्रश्न आलेले आहेत. त्या हजारो प्रश्नांमधले मी काही निवडक प्रश्न मी आजीला विचारलेले आहेत. मला खात्री आहे की त्याला तुमच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर आजीने दिलेलं असेल. अजून तुमचे काय प्रश्न असतील, तुम्हाला काय अजून आजार असतील, त्याविषयी तुम्हाला काय आजीला विचारायचं असेल तर तुमचे प्रश्न ह्या कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या. ते प्रश्न मी आजीपर्यंत पोचवील आणि जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न आजीपर्यंत पोचले तर तुम्हाला पण त्या रोगावर, त्या व्याधीवर, तुमच्या प्रश्नावर उत्तर मिळेल. पण तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न विचारा. मग दुसरा प्रश्न महत्त्वाचा होता की आजकालचा नवीन रोग म्हणजे सर्वच लोकांना होतोय, लहान मुलांना होतोय, मोठ्या माणसांना होतोय की होतंय. मूतखड्यावरचं औषध. मूतखड्याला काय औषध आहे तुला सांगू का? हं? हे बघ उंबराची मुळी तोडायची. ते पाणी पडतं ना, उंबराची मुळी तोडली ना आपण ते नाही का पाणी पडतं, पाण्याची धार लागते. बाटली लावायची, फडकं टाकायचं आणि तिथं पाणी निघसपर्यंत आपल्याला पुरण तेवढं घेसपर्यंत तिथं थांबायचं. मोकळं टाकायचं नाही. त्याला किडकाचं बी असतं. तर ते जर केलं ना तर ते 4 दिवसात मोकळं ते माणूस होईल. हां बघ. पण आता मला असं तुला सामान्य प्रश्न विचारायचा आहे की बाबा तुला एवढं एक पण आजार ना, एवढं वय वाढले, मग तुझ्यासारखं वय वाढायला लोकांना काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे मग त्यांनी काय करायचं, पोतं हातरायचं आणि आपली शिळी भाकर आपलं तुकडं करून खायचं. हं? मग तर राणा तुला काय खायला आहे? मला खायला वय माझा लेक दूध ठेवतो वाटीवरून शेणी. आपली भाकर करायची. हे बघ ह्या हाताने थापता येत नाही, ह्या हाताने थापायची आणि फडक्यावर धरून चुलीवर टाकायची आणि आपली ती भाकर दुधासंग खायची. म्हणजे दूध, दही, ताक? दही नाही, दही ताक नाही. नाही, नुसतं दूध. नुसतं दूध? हा, साखर टाकायची नाही, काय नाही, नुसतं आपलं ते मीठ पिठाबरोबर खायची. मग हे तू गेलं किती वर्ष खातीस? आता लेंदीपासूनच खाते, आजच नाही. लेंदी मग त्यामुळे तुला चष्मा नाही, ऐकायला पण चांगलं येतं. बरोबर. मी तुला तिथे नेईन उचलून काड्याव, नेशील? जांभळ काड्याव नेईन. तू शेवटची का दवाखान्यात गेली होतीस? शेवटची ना दवाखान्यात गेलेच नाही अजून. कुठल्याच मग तुला आता दवाखान्यात. शेवटचं कुठं जायचंय? आता शेवटचं वय मला येतं औषध. सकाळच्या पारी उठलं ना की हे बघ त्या लिंबाचं 4 पानं तोडायची. कडुलिंब? कडुलिंब 4-5 पानं तोडायची, खायची. पाण्याचा गोड घ्यायचा आणि आपलं देवाच्या पाया पडायचं, मुकाट्याने बसायचं. म्हणजे फक्त कडुलिंबावर जगलीस तू? हा, कडुलिंब पाल्या, दुसरं काही नाही. तुला जन्मतारीख माहिती नाही? नाही. मग तुला इथून जायची तारीख माहिती आहे का?
जायची वय हा दोरी तुटली की गेले वय ती कुठं लिहून ठेवली का? हा ठेवली की कोणी लाल फुलं येतं हा आणि पिवळी येतं फुले झाली गवळी मग वय निघायचं कवा मग? हा कवा निघायचं? का गोंग गोंग माश्या करते तवा वरून पण अख्ख्या गावाला दुःख होईन, अख्खा महाराष्ट्र रडन. आता रडण का कळण ती कोण गेले बघायला नाही नाही, जे लोक बघतात ना ती रडणार ना बघून तुला तू गेलो. त्यांना ध्यान होईल हा म्हणजे आजीनी म्हणलेली का अन्नी आणि मुळव्याधाचं औषध हा काय म्हणजे आजीनी म्हणलेली का आणि सांगितलेली औषध हा. ही आठवून त्यांना आठवण नाही ना का तुझी? मग येणार मग गाव जर विसरला तर अख्खे महाराष्ट्र तुला ध्यान करणार, लय का महाराष्ट्र ध्यान ठेवणार तुझ्यावर. ध्यान ठेवणार मग आता बघ लांब कशाला एक पाहुणी आली होती तर त्या दिवशी हम्म. तिने फक्त चेहऱ्या बघितलं आणि माझ्या चेहरा पायावर डोकं ठेवलं हम्म. म्हणजे आजी गुण चांगलं तुझं शरीर चांगलं सगळ्या दुनियात पांगलं काय म्हणली हम्म. गुण चांगलं आणि सगळ्या शरीरात पांगलं आणि दुनियात पांगलं मग मी चांगलं नाव कमावलं आपल्या भातात मुळव्याधाचं औषध तुला सांगते जणू काय एखाद्याला चटकला असलं तरी बा हे बघ तिथं जा आणि त्या झाडाला अशी गोंडी लावून अशी खेट म्हणजे ते कमी पडन तुझं चटकायचं काय आपण नियुक्त केल्याशिवाय शक्ती मिळत नाही. मंडळी अजून एका ताईने प्रश्न विचारलेला आहे की त्या ताईंची कंबर खूप दुखती या कंबर दुखते. कंबर दुखते ना हा तर काय करायचं कौल घ्यायचं हे हा आता हे कौल आपण तापावलं हा तर हे फडक्यावर घ्यायचं आणि असं कमरेवर बांधायचं असं हा. श्वसन असं असं हलवायचं गरम करून बांधायचं. हा गरम कर आणि दुसऱ्या दिवशी किती फरक पडेल ती बघ. ताई तुम्ही ऐकलं का व्यवस्थित? कौल गरम करून कमरेवर धरायचं, तुम्हाला जेवढं सोसेल तेवढं ठेवा. आजीचं म्हणणं आहे की लगेच फरक पडला पाहिजे, दुसऱ्या दिवशी तुम्हाला फरक 100% पडलाच पाहिजे. हा घाम येईन घाम आणि होईन माझं काम. घाम येईन घाम होईन तुझं काम. हा तुला करीन राम राम. नाही नाही, तुला शाळेत कोणता सर होता? म्हणा होय ही कोणी आहे फुलाची झाडं हे बघ पिवळी लाली ही गुरु आहेत माझं. काय गाणं शिकवायला? गाणं शिकवायला पण सगळी येत माझी जिजामाता येते. आता जाते मी उभ्या गली दंडभुजा मी जाकूयानी आता सांगते बाळा तुला मर्जी तुझी मी राखूयानी अजून आता चाल बाळा हेर जगाला देखवाना आता पापाचा भरला गाडा देव कुठून लुटूयानी नळ कशाने झाला बंद आता सांगते फुला बाई याव तुझ्या ना पर्यायींद बोल रेटव तूच बोलायचं ना आम्ही ऐकायचं. हा अख्खा महाराष्ट्र ऐकतोय. हा मग पायातली वान पायात बरेन डोक्यावर बसून नखरा करी. हा अरे वा सोळात लुगड्यान ब्यामट कशाला उघड पदर दाखवून घेतला अख्ख्या सोळात लुगड्यात चरीत काय विचार. आता जाते मी उद्या गली हालू द्याईना जोड इव बाळा सांगते मी येईल कोण लावी आड इव बोल सांग. अरे वा आमची बोलती बंद. बघा खालवर. मंडळी मला खात्री आहे की तुमचे सगळे प्रश्न आजीने जवळपास कव्हर केले असतील आणि तुम्हाला समाधानकारक उत्तरं मिळाले असतील. अजून जरी काय तुमच्या अडचणी शंका आणि तुम्हाला अजून काय जास्तीची माहिती हवी असेल तर मला कमेंट करा. आजीला विचारा, तुम्ही मला विचारा म्हणजे मी आजीपर्यंत पोहोचवतो आणि तिची उत्तरं तुम्हाला मी परत पाठवतो. पुढच्या वेळेस म्हणजे जेव्हा आपण पुन्हा आजीला भेटू त्यावेळेस ते प्रश्न घेऊन मी आजीकडे येईन. आज पण वार. हां आज आहे ना रविवार आहे आज रविवार. हे बघ आज रविवार म्हणजे आज 8 दिवसा जरी आलास तरी तुला ही उतार तुला सगळी पूर्तता होणार. हा ना. हा आणि तू झपक्यावर चालणार आणि गपक्यावर गिळणार. आजीला खात्री आहे की तुमच्या रोगावर
100% गुणकारी औषध तिने सांगितलेलं आहे आणि त्याचा फरक हा पडणारच. पडला. पण मला अजूनही कोड आहे की तुला अजूनपर्यंत दवाखान्यात का जावं लागलं नाही. कसं जायला लागलं सकाळच्या, मग तुला म्हणते ना सकाळच्या पारी उठायचं आणि लिंबाचा पाला घ्यायचा आणि खायचा आणि पाणी प्यायचं आणि मग काय चौकास भाकर खायची कडुलिंबाचा पाला. मग ते पाला रगड की ना कडुलिंबाला. हे तुझं म्हणणं आहे कडुलिंब गुणकारीच आहे. हा, कडुलिंबाशिवाय गुण नाही. पुण्य चांगलं तर कष्ट पेरी काय. आणि आली नवनाथाची स्वारी घे काय. नाही ही गाणी शिकली कुठं तू. मी वय हं मग आपल्या आईच्या कुशीला उजव्या कुठं लिहून ठेवली होतीस का. मी वय हं? हृदयात. मग एवढी पाठ कशी काय. मग माझं कामही सपाट आणि पासही सपाट. ह्याच जाग्यावर इकली तर राठी का राठी. तुमचं नातांचं पुतण्यांचं शेण काढायला वय. अरे मला नका किंमत करून मी लय पुढची वागा. मला दिली जागा. मंडळी, जेवायला बसताना ताटाभोवती पाणी फिरवून आभार मानायला सांगायचे आमचे आजोबा. पण आभार कुणाचे मानायचे. तर ज्याने पिकवलं त्या शेतकऱ्याचे, जिने शिजवलं त्या आईचे आणि ज्याने भूक दिली त्या भगवंताचे. जगाच्या कोणत्याही पुस्तकात हे आयुष्याचे संस्कार लिहिलेले नाहीत. आम्हाला फक्त ही चालती बोलती विद्यापीठच जपायची आहेत.